आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राइब केलं असेल सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। खोटे गुन्हे दाखल करणे पडले महागात, सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला 5 लाखाचा दंड। डॉक्टर कुशालचंद बाहिती, नवी दिल्ली। अनेकदा त्रास देण्यासाठी तक्रारदाराकडून अनेक कलमांतर्गत खोटे गुन्हे दाखल केले जातात, मात्र आता खोटे गुन्हे दाखल करणे महागात पडणार आहे। त्रास देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी IPS 458 चे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने 5 लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे। यामुळे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना चपराक बसणार आहे। जून 2014 मध्ये हिसार हरियाणा येथील चार्टर्ड अकाउंटंट प्रतीक बंसल आणि उदयपूरच्या महिला पोलीस उपाधीक्षक इंटरनेटद्वारे संपर्कात आले। 21 मार्च 2015 रोजी त्यांचे लग्न झाले। 10 ऑक्टोबर 2015 रोजी महिला पोलीस उपाधीक्षकांच्या वडिलांनी हिसारच्या पोलीस ठाण्यात प्रतीक व वडिलांविरुद्ध कलम 458 अंतर्गत FIR दाखल केला। 5 दिवसानंतर त्यांनी पोलीस स्टेशन उदयपूर राजस्थान येथे 458 चा दुसरा गुन्हा दाखल केला। तक्रारी होत्या दरम्यान हिसार न्यायालयाने प्रतीकची निर्दोष मुक्तता केली। उपाधीक्षकाच्या वडिलांनी हिसारच्या पोलीस ठाण्यात प्रतीक व वडिलांविरुद्ध कलम 458 अंतर्गत FIR दाखल केला। 5 दिवसानंतर त्यांनी पोलीस स्टेशन उदयपूर राजस्थान येथे 458 चा दुसरा गुन्हा दाखल केला। तक्रारी होत्या दरम्यान हिसार न्यायालयाने प्रतीकची निर्दोष मुक्तता केली। प्रकरण सुप्रीम कोर्टात हिसार पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर आणि खटला सुरू झाल्यानंतर प्रतीक बंसलने उदयपूर येथे नोंदवलेला दुसरा FIR रद्द करण्यासाठी राजस्थान उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। हायकोर्टाने ती फेटाळल्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले। पतीला छळण्यासाठी यंत्रणेचा गैरवापर। न्यायमूर्ती विक्रमनाथ व प्रशांत कुमार मिश्रा यांनी पतीला छळण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्याची प्रवृत्तीवर टीका करत प्रतीकची याचिका मान्य केली। याशिवाय खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या महिला व DYSPच्या वडिलांना 5 लाख भरण्याचे आदेश दिले। यातील 2.5 लाख प्रतीकला व 2.5 लाख विधी सेवा समितीला देण्यात येतील।